नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो विषय खूप वेगळा आहे। इनफॅक्ट खरं तर मी ह्या विषयावर बोलणार नव्हतो, पण मला राहवलं नाही कारण ती गोष्ट खूप मोठी आहे, त्यामुळे म्हटलं बोलूनच टाकावं। कसं आहे माहितीये का, 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघत होतो आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ बघितला ना, मला कंट्रोल नाही झालं। मी माझ्या व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवलं होतं, ह्यूज फॅन, व्हॉट अ पोलाइटनेस, आणि फोटो होता अनंत अंबानींचा। कारण मी त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता। त्यांनी प्राण्याच्या सेवेसाठी जे वंतारा नावाचं जे प्रोजेक्ट उभा केले, त्या ठिकाणची जी काही मुलाखत होती ना, ते मी पाहत होतो। आणि ज्यावेळेस मी पाहत होतो ना, आय वॉज शॉक, भरपूर शॉक झालो होतो। कारण माझ्या डोक्यामध्ये अशा लोकांविषयीचं जे परसेप्शन होतं ना, ते अगदी वेगळं होतं। आपल्याकडे एक म्हण असते की बडे बाप की बिगडी औलाद, पण अनंत अंबानी या वाक्याला खूप खूप मोठे अपवाद आहेत, खूप मोठे अपवाद। कारण काय त्या माणसाचं व्यक्तिमत्व आहे, काय त्या माणसाचे संस्कार आहेत, काय त्या माणसाचा पोलाइटनेस आहे, काय त्या माणसाची नम्रता आहे, काय बोलण्याचे संस्कार, जबरदस्त। ज्या लोकांना ऍटिट्यूड आहे ना, ज्या लोकांना अहंकार आहे ना, त्या लोकांच्या तोंडात मारलेली चापट आहे ती। या संपूर्ण आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा एवढी नम्रता घेऊन चालतो, ही साधी गोष्ट नाहीये। कारण इथं रेग्युलर आयुष्यात बघायला झालं तर एखाद्या पोराचा बाप नुसता सरपंच जरी झाला ना, त्याचा आयुष्यभर तोरा असतो, आमचा बाप सरपंच आहे, आणि तो त्या ऍटिट्यूडच्या खाली याला कधी तयार नसतो। इव्हन कोणी गुंटावर जागा जरी घेतली ना, त्याच्या छातीची रुंदी वाढतच जाते। भरपूर लोक आहेत घरात नीट खायला नसतं, पण ऍटिट्यूड, अहंकार भयानक। पण ज्यावेळेस मी अनंत अंबानींचा जो व्हिडिओ बघितला ना, जबरदस्त। काय संस्कार आहेत, काय धर्माविषयी प्रेम आहे, काय प्राण्यांविषयी प्रेम। एवढा मोठा व्यक्ती असून सुद्धा समोरच्याला जी रिस्पेक्ट देण्याची पद्धत आहे ना, ह्यूज फॅन। माणसाकडे पैसा आला की माणूस पूर्ण त्याचं बिहेवियर बदलतं असं आपण म्हणत असतो, पण अनंत अंबानी ह्या गोष्टीला खूप मोठे अपवाद आहेत, मोठे अपवाद। कारण एवढा प्रचंड पैसा असून सुद्धा हा माणूस एवढा नम्र कसं काय असू शकतो, हाच खूप मोठा प्रश्न आहे। आणि हीच खरी खूप मोठी ताकद आहे। मी कालच एक वाक्य ऐकलं होतं की लक्ष्मी जर टिकवायची असेल ना, तर नम्रता हे त्याचं साधन आहे, आणि हे त्या व्यक्तीकडे पुरेपूर आहे। कारण कसं असतं माहितीये का, ज्या माणसाची जी जडणघडण झालेली असते ना, ती त्याच्या कुटुंबातून झालेली असते, त्याच्या आसपासच्या वातावरणातून झालेली असते। त्यामुळे त्या व्यक्तीकडे बघून त्याच्या पाठीमागची जी पॉवर आहे, त्या व्यक्तीला जी घडवणारी लोक आहेत ना, त्यांची सुद्धा आपल्याला झलक दिसायला लागते। आपल्या भारताला अशा लोकांची खूप प्रचंड गरज आहे। कारण प्रत्येकाला ऍटिट्यूड आहे, प्रत्येकाला अहंकार आहे। जवळ काही नसलं तरी माणूस मोठमोठ्या गोष्टी शो करतो, पण जे ऍक्च्युअल मध्ये शो करायला पाहिजे, जे ऍक्च्युअल मध्ये घ्यायला पाहिजे, त्या गोष्टी घेत नाही। चांगले विचार असतील, चांगले एथिक्स असतील, नीतिमत्ता असेल, ह्या गोष्टींना आपण बाजूला ठेवल्या आणि आपण आपला ॲरोगन्स वाढवत चाललोय। पण अशा लोकांनी अनंत अंबानीचा आदर्श घ्यायला पाहिजे। इनफॅक्ट मला प्रत्येक गोष्टीचा शॉक बसत होता की एवढा मोठा माणूस असून एवढा नम्र कसं काय राहू शकतो। हे साधी गोष्ट नाहीये। माणसाकडे थोडे जरी पैसे आले ना, माणसाचं बिहेवियर लगेच चेंज होतं। माणूस ऑर्डर द्यायला लागतो समोरच्याला, केअर नाही करत। पण त्या व्यक्तीकडे ज्यावेळेस मी बघत होतो ना, त्याच्या शब्दांमधला जो गोडवा आहे किंवा त्या शब्दांच्या पाठीमागचं जे अंतकरण आहे ना, भयानक आहे, प्रचंड ताकद आहे। आणि माणसाकडे नम्रता कधी येते माहितीये का, ज्यावेळेस त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम असतं। ह्या वयामध्ये तो व्यक्ती एवढं कष्ट घेतो त्याच्या शरीरावरती असेल, म्हणजे 100 किलो वजन तो व्यक्ती कमी करतोय। इट्स नॉट पॉसिबल, हे जोक नाहीये। त्यासाठी किती दृढ इच्छाशक्ती लागत असेल याची आपण कल्पना पण नाही करू शकत। हा व्यक्ती खूप मोठा आहे म्हणून त्याचं कौतुक करतोय अशातला विषय नाहीये, पण एवढा मोठा असून तो ग्राउंडेड आहे, ह्या गोष्टीचं कौतुक आहे। आणि ते व्हिडिओ बघून त्या व्यक्तीकडून भरपूर शिकायला मिळालं। जर अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांचं जे प्रेम आहे, कुटुंबावरती असेल, प्राण्यांवरती असेल, किंवा त्या व्यक्तीची जी बोलण्याची पद्धत आहे, किंवा त्या व्यक्तीची नम्रता असेल, तो व्यक्ती समोरच्याला कसं ट्रीट करतो, भरपूर घेण्यासारखं आहे, भरपूर घेण्यासारखं आहे। बडे बाप की बिगडी औलाद ह्या वाक्याला त्या व्यक्तीनं पूर्णपणे पिळून काढले। काय संस्कार आहे, जबरदस्त। त्यामुळे कुठल्याही गोष्टीची घमेंड न करता, कुठल्याही गोष्टीचा ऍटिट्यूड न दाखवताना अशा लोकांना फॉलो करायला शिका,
अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, अशा लोकांकडून शिका, अशा लोकांना फॉलो करा. फालतू लोकांना फॉलो नका करू. ज्या माणसाकडे नम्रता आहे ना, तो ऍक्च्युअल मध्ये मोठा आहे. तो कुबारांचा एक अभंग आहे, नम्र झाला भूतात त्याने कोंडिले अनंत. ग्रेट माणूस आहे, जबरदस्त. मी जे बोललो ना हे उगाच बोललेलो नाहीये, कारण त्या गोष्टी मला दिसल्या. जर ऍक्च्युअल मध्ये जर मला एखादी गोष्ट मनापासून आवडली ना, तर त्या गोष्टीचं कौतुक करायला मी कधी मागं पुढे नाही बघत. त्यामुळे मी हात घेतो आणि हे मी करत असतो. माझ्या समोर जर एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर मी त्याला पर्सनली जाऊन जेन्युइनली कमेंट देतो, यू आर डुईंग व्हेरी वेल, यू आर डुईंग व्हेरी ग्रेट जॉब. माझं असतं ते, कारण आपण जर समोरच्याला दिलं ना त्याला एक ताकद येत असते, कारण त्यामुळे आपला चेहरा, आपला स्वभाव डिपेक्ट करत असतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे ऍक्च्युअल मध्ये जर कौतुक करण्यासारखी जर एखादी गोष्ट असेल ना, तर आयुष्यात कधी मागं पुढे नाही कधी बघायचं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.